देशभरात ज्वलंत मुद्दा ठरलेल्या जातीनिहाय जनगणनेबाबत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय नुकताच जाहीर केला आहे। केंद्रातील मोदी सरकारने शास्त्रीय पद्धतीने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे। तेव्हा या निर्णयाचे स्वागत आणि जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात येतोय। नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात देखील भाजपच्या नेरळ मंडळाकडून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत मोदी सरकारच्या अभिनंदनाचे नारे देखील दिले। यासह जोरदार फटाक्यांची आतिषबाजी देखील केली आहे। यावेळी भाजप जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर, नेरळ माथेरान मंडळ अध्यक्ष नरेश मसने, माजी मंडळ अध्यक्ष राजेश भगत, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रज्ञेश खेडकर, संतोष शिंगाडे, नरेंद्र कराळे, महिला मोर्चाच्या नेरळ अध्यक्ष श्रद्धा कराळे, हर्षल कुलकर्णी, संदेश साळुंके, पंढरीनाथ हजारे, संतोष जुळे, उत्तम ठोंबरे, राजेश ठाणगे, रामदास तुपे यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। मोदी सरकारने, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागत आणि जल्लोष करण्यासाठी नेरळ मंडळ मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे एकत्र जमून फटाके वाजवून मिठाई भरून आम्ही त्याचं स्वागत केलंय। आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर 1932 साली म्हणजे जेव्हा भारत पारतंत्र्यात होता त्यावेळेला ही जातीय जनगणना झाली होती। आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली। परंतु हे आरक्षण लागू करताना ओबीसी समाज असेल, SC ST समाज असेल यांची नक्की आकडेवारी किती आहे याचा ठोस असा पुरावा नसल्यामुळे अनेक वेळेला समाजातून ही मागणी होत आलेली आहे की लोकसंख्येच्या संख्येनुसार त्या समाजाला त्या घटकाला आरक्षण देण्यात यावे। यामध्ये मुख्यत्वे करून ओबीसी समाजामध्ये अनेक जातींचा समावेश आहे आणि या ओबीसी समाजाला एकूण आरक्षणाची टक्केवारी 52% असल्यामुळे 27% आरक्षण लागू होतं। परंतु एकूण जनसंख्येच्या साधारणपणे 55 ते 60% ओबीसी समाज असावा असं नेहमीच सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये मंडल आयोगाने अनेक शिफारसी केल्या होत्या, त्यातल्या अनेक शिफारसी लागू झाल्या नाही। आणि जे काँग्रेसचे युवराज आता बोंबलत फिरत आहेत की जातीय जनगणना झाली पाहिजे, त्या काँग्रेसच्या युवराजांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांची सत्ता एकूण 60 वर्षापेक्षा अधिक काळ होती। त्या काळामध्ये त्यांनी कधी जातीय जनगणना करण्याचा विचार केला नाही। त्यांच्या सरकारमधील पंतप्रधान 2011 साली सांगत होते की आपण ही जातीय जनगणना करू, परंतु त्यांना ती करून दिली गेली नाही। शिफारस झाल्यानंतर ही जनगणना काँग्रेसने रोखली। परंतु मी आभार मानेन भाजप प्रणित सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारचे की त्यांच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। आणि आता 2011 नंतरचा जो सेन्सेक्स आहे तो आता आपण करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच मोदी सरकार मार्फत केला जाईल। त्याचं स्वागत भारतीय जनता पार्टीने आज या ठिकाणी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून केलेलं आहे। धन्यवाद। बघितलं तर 2014 मध्ये माननीय मोदीजींचं जे सरकार स्थापन झालं ते सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। त्याचप्रमाणे माननीय मोदीजींनी सबका साथ सबका विकास असा नारा त्यावेळेला दिला होता। पण सबका साथ आणि सबका विकास करण्यासाठी कुठल्या समाजाची, कुठल्या जातीची किती संख्या आहे, त्यांचा संख्यान्याय, आर्थिक विकास कसा झालाय, त्यांचा शैक्षणिक विकास कसा झालाय याची माहिती घेण्यासाठी जनगणना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता। आत्ताच आधीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसने सुद्धा ही जनगणना करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक योजनेमध्ये घोटाळा करण्याची सवय असलेल्या काँग्रेसने या जनगण योजनेच्या नावाखाली 4800 कोटी रुपयाचा घोटाळा या देशामध्ये केला। आणि जनगणना तर केली, पण त्याची कोणतीही आकडेवारी ज्या समाजाला लाभ मिळावा म्हणून ती जनगणना झाली होती अशी कोणतीही आकडेवारी प्रसिद्ध केली नाही। ते आकडे गुलदस्त्यात ठेवले आणि त्यामुळे आज खरोखर जो वंचित समाज आहे, ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, आर्थिक आरक्षणाची गरज आहे, हा समाज वंचित राहिलेला आहे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकारने आज जो निर्णय केलाय
हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्या युवा वर्गाला व्यवसाय करण्यासाठी असेल, शिक्षण घेण्यासाठी असेल, एक विशेष प्रकारचं आरक्षण या माध्यमातून मिळेल आणि खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच हे आरक्षण प्राप्त होईल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही नेरळ मंडल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम.